आज घरी जाण्याचा दिवस आणि मी निघालो आहे नांदेडला माझ्या गावी. पायी चालून कॅबच्या लोकेशनवर पोहोचलो आणि कॅब पहिल्यापासूनच माझी वाट बघत होती. हे समोरून येत आहेत ते संकेत भाऊ, यांचीच गाडी मी बुक केली आणि लकीली नांदेडचीच गाडी असल्यामुळं शेवटच्या स्टॉपपर्यंत होती. गाडीमध्ये बसलो आणि थेट निघालो सोलापूरच्या दिशेने, कारण सोलापूरचे पण काही पॅसेंजर होते. सोलापूर रोडला गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी एका CNG स्टेशनवरती थांबलो. सोलापूर ते पुणे या रोडवरचं हे खेडगाव वाकार या गावातलं स्टेशन आहे. इथे एनी टाईम गॅस मिळतो. गाडीमध्ये गॅस भरून आम्ही थेट निघालो आहे सोलापूरच्या दिशेने. संकेत भाऊविषयी सांगायचं म्हणजे एकदम फ्रेंडली, एकदम व्यवस्थित त्यांनी गाडी चालवली. सगळ्या ट्रॅफिकचे नियम पाळून सगळ्यांना आपापल्या डेस्टिनेशनवर, आपापल्या लोकेशनवरती व्यवस्थित पोहोचवलं. खेडगाव वाकारीचा टोल नाका जवळ आलेला आहे आणि हा टोल नाका पार करून आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे. थोड्याच वेळामध्ये आम्ही सोलापूरला पोहोचलो. समोरून लालपरी आम्हाला ओव्हरटॅक करून गेली. मग काय, भाऊनी लालपरीला ओव्हरटॅक केला आणि समोर गाडी काढली. तिथे पॅसेंजरला ड्रॉप करून आम्ही भूक लागली म्हणून एका हॉटेलवर थांबलो. काही कारणामुळं जेवणाचं शूट करू शकलो नाही, कारण तिथे खूप गर्दी होती. जेवण झाल्यानंतर आम्ही थेट निघालो आहे नांदेडच्या दिशेने. नांदेड 200 किलोमीटर होतं आणि फायनली 8-9 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो नांदेडमध्ये. फायनली घरी आल्यानंतर जेनी माझ्यासोबत मस्ती करायला लागली.